समर्थ. दिवाळी फराळाच्या ताटातला पटकन उचलून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी, ना तेल पिणार ना मऊ पडणार, काटेदार जाळीदार हलकी फुलकी भाजणीची चकली. चला बनवूया. इथे आपण 4 वाटी राशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्यानं तांदूळ स्वच्छ धुवून पाणी वितळवून घ्यायचं आहे. इथे मी त्याच वाटीने 2 वाटी चना डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 2 चम्मच मी तूर डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. पाणी वितळवून घ्यायचं आणि फॅन खाली किंवा सावलीमध्ये आपल्याला तांदूळ डाळीला सुकवून घ्यायचं आहे. 7 ते 8 तासानंतर खूप छान आपला तांदूळ आणि डाळ सुकला गेलेला आहे. तांदळाला हलकस आपण गरम करून घ्यायचं आहे. डागपर्यंत अजिबात भाजून घ्यायचं नाही. त्याच प्रकारे इथं सर्व आपण डाळी भाजून घेणार आहे. बघा, हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत. डागपर्यंत अजिबात भाजून घ्यायचं नाही. पाव वाटी मी शाबू भाजून घेतलेला आहे. बघा, अर्धी वाटी इथे पातळ पोहे भाजून घेतलेले आहेत. त्याच वाटीनं मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ ही भाजून घेतली. इथे मी अर्धी वाटी धने, 2 चम्मच ओवा, नाश्त्याचे 4 चम्मच जिरे घेतलेत. चांगलं आपल्याला सुवासिक वास येऊपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. भाजणीचा चकलीचा खूप छान वास येतो. हे भाजल्यामुळं आपण सर्व मिक्स करून चक्कीतून आपण दळून आणायचं आहे. बघा, भाजणी आपल्याला चाळून घ्यायची आहे. त्याच्यात कडकडीत आपण 4 चम्मच तेलाचं मोहन टाकून मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तीळ, लाल तिखट, घरगुती मसाला, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं. लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही चकली मसाला वापरला तरी चालेल. इथं चकलीचा फ्लेवरसाठी मी आहे ना लसूणची पेस्ट वापरलेली आहे. बघा, आणि ती मिक्स करून घ्यायची. आणि आपण पीठ मळण्यासाठी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. ते थोडं थोडं टाकून आपण तयार गोळा करून घ्यायचा आहे. बघा, आणि खूप छान आपला इथं गोळा मी तयार करून घेतलेला आहे. अर्धा तासासाठी आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे. खूप छान आपलं पीठ भिजलेलं आहे. स्वऱ्याला आतील भागाला तेल लावायचं. स्वऱ्यामध्ये पीठ भरत्या वेळी थंड पाण्यानं का नाही आपण असं पीठ चांगलं मळून स्वऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला हव्या त्या साईजच्या आकारामध्ये ताटावरती आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. बघा, इथे खूप छान आपल्या चकल्या परफेक्ट तयार झाल्यात. कसं समजायचं? चकली अजिबात तुटली नाही म्हणजे आपली चकली परफेक्ट झालेली आहे समजायचं. चकलीची दोन्ही आपण तोंड बंद करायची. तेलामध्ये चकली वेगळी होणार नाही त्याच्यासाठी दोन्ही तोंड बंद करून घेतली. चकली बनवण्याची दुसरी पद्धत तुम्हाला सांगते. बघा, स्वऱ्याला डायरेक्ट अशी रेष मारून घ्यायची आणि आपण हव्या त्या आकारामध्ये की नाही अशा चकल्या बनवून घ्यायच्या साईजमध्ये. तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही चकल्या बनवून घ्या. अशा पद्धतीने आपण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तेल गरम झालं की तेलामध्ये एक एक आपल्याला चकली सोडून द्यायची आहे. स्लो गॅसवरती आपण ह्या चकल्या भाजून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या साईडनं चकल्या आपण पलटून घेतलेल्या आहेत आणि खूप छान आपल्या इथं चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. ह्याच पद्धतीने सर्व चकल्या तयार करून घेतल्या. चकलीमध्ये अजिबात तेल नाही राहिलं, पिलेलं नाही, मऊ पडणार नाही, काटेदार खुसखुशीत हलकी फुलकी भाजणीची चकली आपली तयार झालेली आहे. एकदा करून बघा. चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा.